नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे. पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातील जे तमाम विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्याच्यानंतर विविध संस्था आहेत की महावितरणसारख्या संस्था आहेत किंवा इतर विद्युत पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, त्यांच्यामधील असलेले अधिकारी, तसेच पोलीस प्रशासन, या सर्वांचे पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे काल 20 मेला महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्या वतीने जे 20 विविध हे घेतले जातात, सामायिक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात, त्या यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. आता आपण पहिला जो प्रश्न विचारला तो जो गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमामध्ये फिरत आहे की एखाद्या व्यक्तीला जर 50% पडले असतील, 55% पडले असतील किंवा गणितामध्ये 65% पडले असतील तर त्याला 90%, 99%, 100% त्याला कसं मिळू शकतं. तर हा जो मुख्य जी आपली गफलत किंवा कन्फ्युजन झालेलं आहे ते पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल ही जी मोजण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. पहिली बाब अशी आहे की पर्सेंटेज हे जे असतं हा तुमचा स्वतःचा परफॉर्मन्स असतो. मला जर 100पैकी 80 मार्क पडलेत तर माझं पर्सेंटेज हे 80% आहे. परंतु पर्सेंटाईल हे तुमचं रिलेटिव्ह असतं, रिलेटिव्ह टू द टॉपर. हे असं रिलेटिव्ह टू द टॉपर का असतं? कारण आपण एका बॅचमध्ये परीक्षा घेत नाही. आपल्या परीक्षेची संख्या खूप विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते आणि आपण CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेत असल्यामुळे आपल्याला विविध नंबर ऑफ म्हणजे एकापेक्षा जास्त सेशनमध्ये घ्यावी लागते. मग एकापेक्षा जास्त सेशनमध्ये जर एक्झामिनेशन घ्यायची असेल तर सर्व विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स तुम्ही फक्त पर्सेंटाईल लेवलनी करू शकता, एका लेवलला आणू शकता. याचं कारण असं की समजा एका परीक्षेमध्ये एका सेशनमध्ये एक जो टॉपर आहे त्या टॉपरचे मार्क 170 आहेत आणि दुसरा जो सेशनमधला टॉपर आहे त्या टॉपरचे मार्क 152 आहेत. आता जर आपण एकच मेरिट लिस्ट लावली तर ज्या पेपरमध्ये जो जरासा टफ गेलेला होता त्या टफ पेपरमध्ये जो टॉपर होता तो टॉपर जर तुम्ही मेरिट लिस्ट लावली तर तो खूप खाली जाईल. त्याच्यामुळं दोन्ही जे विविध आपण जे सेशन्स घेतो त्या सेशन्समधल्या सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा म्हणून पर्सेंटाईल ही मेथड आहे आणि ही मेथड कोर्टाने पण ॲक्सेप्ट केलेली आहे. CET सेलची जी पर्सेंटाईल पद्धतीने निकाल लावण्याची जी पद्धती आहे ती माननीय न्यायालयाने पण ॲक्सेप्ट केली आणि त्याच्या अनुषंगाने आपण रिझल्ट लावतो. आता त्याचा फॉर्म्युला असा आहे की नंबर ऑफ कॅन्डिडेट्स बिलो मी. हा कसं आहे, पर्सेंटेज हे तुमचं स्वतःचं आहे पण तो पर्सेंटाईल जे आहे तो तुमचं पोझिशन आहे, तुमच्या त्या बॅचमधली तुमची पोझिशन म्हणजे तुमचं पर्सेंटाईल. आता नंबर ऑफ कॅन्डिडेट्स बिलो मी, माझ्या त्या ह्याच्यामध्ये किती कॅन्डिडेट्स माझ्या खाली आहेत डिवायडेड बाय नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन दॅट सेशन इंटू 100, दॅट इज माय पर्सेंटाईल. जर मला 170 मार्क असतील आणि मीच जर टॉपर आहे आणि माझ्या खाली तेवढीच सगळी मुलं आहेत कारण मी टॉपर आहे तर त्यावेळेला माझं पर्सेंटाईल 100 येणार. परंतु एखाद्याचा स्कोअर 168 आहे तर तो किती टॉपरपासून किती लेवलला आहे, तो त्याचा जो त्या व्यक्तीच्या खाली त्या बॅचमध्ये किती मुलं आहेत ह्याच्या अनुषंगाने तो टॉपर आणि पर्सेंटाईल ठरत असतं. त्याच्यामुळं पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल ह्याच्यामध्ये आपण जे कंपॅरिझन करतो आहे ते कंपॅरिझन योग्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हा रॉ स्कोअर आपण विद्यार्थ्याला प्रत्येक CET कक्षामार्फत जी घेतलेली जी प्रत्येक एक्झामिनेशन आहे ते एक्झामिनेशन झाल्यानंतर त्याचे जे पेपर्स आहेत ते पेपर हे प्रत्येक विद्यार्थ्याला दाखवले जातात. आम्ही 3 दिवसाचा एक हे असतो, 3 दिवसाची एक विंडो असते, त्या विंडोमध्ये हे पेपर दाखवले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा पेपर दाखवला जातो, त्याच्यावर त्याची आन्सर की दिली जाते आणि त्याला त्याच्या आन्सर कीवर ऑब्जेक्शन जर रेज करायचे असतील तर तो ऑब्जेक्शन पण रेज करू शकतो की हा प्रश्नाचं जे उत्तर तुम्ही समजा तुम्ही A म्हणून सांगत आहात ते माझ्या म्हणण्याप्रमाणे हे B आहे आणि त्याचं कारण हे आहे, अशा तऱ्हेनं तो आन्सर कीचे ऑब्जेक्शन्स रेज करतो. आन्सर कीमधले जर ऑब्जेक्शन्स रेज करताना म्हणजे त्याला त्याच वेळेला त्याचा स्कोअर माहिती असतो. ज्यावेळेला तो पेपर बघतो, आन्सर की बघतो, त्यावेळेला त्याचा पेपरमध्ये त्याला रॉ स्कोअर किंवा त्याचा जो स्कोअर आहे जो आपण सर्वसाधारणपणे मान्य करतो तो स्कोअर त्याला दिसलेला असतो. त्याच्यानंतर तो जो ऑब्जेक्शन ट्रॅकर ही जी फॅसिलिटी आहे जी आपण प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 3 दिवस देतो
त्याच्यामुळे त्याला आपण आन्सर की देतो, म्हणजे आम्ही आमच्या एक्सपर्टने तयार केलेली आन्सर की देतो आणि आन्सर की दिल्यानंतर तो स्वतःचा परफॉर्मन्स त्याच्यामध्ये बघू शकतो, कारण त्याला स्वतःचा प्रश्न पेपरच दिसतो त्यांनी जो काही दिलेला आहे तो. ह्या दोघांची सांगड घालून त्याला स्वतःचा रॉ स्कोअर कळतो. त्यापैकी त्याला जर कुठल्या प्रश्नावर ऑब्जेक्शन असेल, उत्तरावर ऑब्जेक्शन असेल, प्रश्नावर ऑब्जेक्शन असेल तर तो घेऊ शकतो. तो घेतल्यानंतर त्याचे जे ऑब्जेक्शन्स येतात त्यांच्या इथे व्हेरीफाय केले जातात आणि व्हेरीफाय केल्यानंतर त्याच्यामध्ये जर सत्यता आढळली, जर तो प्रश्न चुकीचा असेल तर सर्वांना 1 मार्क मिळतो. जर त्याचे आन्सर की जर चुकली असेल, एच्या ऐवजी बी असेल तर ते आन्सर की मॉडिफाय केली जाते आणि त्याच्यानंतरच तो रिझल्ट लावला जातो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्कोअर किती आहे हा रिझल्ट लागायच्या आधी कळलेला असतो. फक्त त्याचं पर्सेंटाईल का कळत नाही, कारण त्याचा टॉपर किती आहे त्या बॅचमध्ये हे रिझल्टच्या वेळेलाच कळतं. दुसरं असे, त्याच्यामुळं हा जो आपण म्हणजे मला इथून ह्याच्यापासून हेच आवाहन करायचं आहे, कारण इथून पुढे सगळे रिझल्ट लागणार आहेत. आता तर आपली एक्झाम संपलेली आहे. त्याच्यामुळं माझं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना असं आव्हान आहे, समाज माध्यमांना माझं असं आव्हान आहे की आपण पर्सेंटाईलचं प्रिडिक्शन करू नये. आपल्याकडे कोणी, कारण आता यूट्यूबवर किंवा इतर समाज माध्यमांच्यावर ह्या पर्सेंटाईल पद्धतीबद्दल किंवा एकंदरीत आम्हाला एवढे मार्कच पडू शकत नाही, एवढे होऊ शकत नाही, असा प्रकारचा काही वक्तव्य करण्यापेक्षा आपण पर्सेंटाईलबद्दल कुठल्याही प्रकारचे जे काही समाज माध्यमामध्ये जर फिरत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आपण आपला स्वतःचा स्कोअर बघावा आणि हा आपण जो रिझल्ट डिक्लेअर करतो हा पूर्णपणे एक्सपर्ट स्टॅटिस्टिशियन्स आपण इथं बोलवतो, त्यांना तो दाखवतो, त्यांच्याकडनं व्हेटिंग करून घेतो, त्यांच्याकडून आपण त्याची मान्यता घेतो आणि त्याच्यानंतरच तो स्कोअर लावतो. त्याच्यामुळे पहिलं माझं असं आव्हान असं राहील की आपण कुठल्याही प्रकारे ह्या पर्सेंटाईल प्रिडिक्ट करू नये. समाज माध्यमामध्ये जी काही व्हिडिओ फिरत असतील, काही मतांतर असतील, त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आपण स्वतःच्या परफॉर्मन्सवर विश्वास ठेवा की जो तुम्हाला आम्ही स्वतः दाखवत आहोत, तुमचा परफॉर्मन्स तुम्ही स्वतःच बघा आणि त्याच्यानंतर आन्सर की तुम्हाला आम्ही दाखवल्यानंतर तुम्हाला तुमचे रॉ स्कोअर कळतात. रॉ स्कोअर कळल्यानंतर एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा प्रश्न चुकत असतो, त्याचे तुम्हाला 2 मार्क कमी होतात किंवा एखादा मार्क वाढतो. म्हणजे यू नो की तुम्ही कुठे आहात. 90 तुम्हाला पडले, 95 पडले, 100 पडले मार्क, आणि त्याच्यानंतर जो त्या बॅचचा जो टॉपर आहे त्या टॉपरच्या रिलेशनमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल आहे. त्याच्यामुळे दुसरा याच्यातनं प्रश्न निर्माण होताना दिसतोय की PCM असेल किंवा मग जे CET आपण म्हणतो त्याच्यामध्ये 12वीला अमुक टक्के पडलेत किंवा मग कमी 40%, 50% पडलेत आणि एखाद्याला 100% पर्सेंटाईल आहे किंवा 99% पर्सेंटाईल आहे, यावर कसा विश्वास ठेवायचा हा पण एक प्रश्न. पहिला तुम्हाला मी उत्तर दिलं की तुम्ही हे जे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचं जे कम्पॅरिझन करताय तेच मुळात थोडं चुकीचं आहे. आणि दुसरं असं की ती जी परीक्षा आहे 12वीची जी परीक्षा आहे ती वर्णनात्मक परीक्षा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं डिस्क्रिप्टिव्हली द्यायची आहे, त्याच्यासाठी एक वेगळा स्किल सेट आहे. आणि MST CET सारखी एक्झामिनेशन जी MCQ एक्झामिनेशन आहे ते एक्झामिनेशनसाठी द्यायचा स्किल सेट वेगळा आहे. त्या ठिकाणी कन्सेप्ट्सवर तुम्हाला भर द्यावा लागतो. आणि दुसरा एक असा भाग आहे की आपल्या कॅप प्रोसेसमध्ये किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण 12वीमधले जे मार्क्स आहेत त्या 12वीमधल्या मार्क्सचं फक्त आपण त्यांना मिनिमम 45% मार्क आले पाहिजेत एवढं आपण हे ठेवलेलं आहे, क्रायटेरिया ठेवलेला आहे. आणि तेवढा क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर तो प्रवेश प्रक्रियेमध्ये येऊ शकत असल्यामुळे आणि त्या मार्कांचा आपण कुठल्याच प्रकारे त्याला वेटेज न दिल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये मुलं साधारणतः CET असेल किंवा IIT असेल किंवा नीटवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतात. आणि या आपण सुद्धा समाजामध्ये फिरत असताना म्हणजे आपले मित्रमंडळी असतील, आपली मुलं असतील, ह्या तुम्ही बघत असाल की मुलं शक्यतो नीट, JEE, IIT, आपलं CET किंवा इतर ज्या अशा एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत त्यांना जास्त महत्त्व देतात. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टीमुळे आपण याची सांगड घालू नये, कारण सांगड घातल्यानंतर आपलं जास्त कन्फ्युजन वाढण्याची शक्यता आहे. दुसरा एक प्रश्न निर्माण होतो आहे की नीटची परीक्षा आपल्याला होताना 21 जूनला जी एकूणच एंट्रन्स एक्झाम आहे त्यालाही त्याची जी सगळी प्रक्रिया आहे, ॲडमिशनची प्रक्रिया आहे, त्यालाही उशीर होताना दिसत. त्याला उशीर होण्याची शक्यता अशासाठी आहे की नीटचे जे एक्झामिनेशन आहे त्या नीट एक्झामिनेशनचे जे गुण आहेत ते
अभियांत्रिकी जो आपला हे आहे अभियांत्रिकी शाखा आहे म्हणजे इंजिनिअरिंग आहे, त्या इंजिनिअरिंगमधले 9 कोर्सेस असे आहेत की ज्याच्यासाठी नीटचा स्कोअर हा आपल्याला ग्राह्य मानलेला आहे आपल्या रूल्समध्ये. आणि त्याचबरोबर फार्मसीमध्ये सुद्धा 15% जे हा आहे 15%चा जो कोटा आहे त्याला ऑल इंडिया कोटा म्हणतात. देशपातळीवरचा कोटा, देशपातळीवरचा व्यक्ती इथे येऊन शिक्षण घेऊ शकतो असा जो फार्मसीचा 15%चा जो कोटा आहे तो कोटा सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा नीटचा मार्काला प्रेफरन्स द्यायचा असं आपल्या रूल्समध्ये म्हणलेलं आहे. त्याच्यामुळं फार्मसीचे हा एक कोर्स आणि अभियांत्रिकीच्या ह्या 9 कोर्सेसमुळं आपल्याला डिले होण्याची शक्यता आहे. साधारणपणे कधीपर्यंत उशीर होऊ शकतो म्हणजे काय अंदाज? कारण आपल्याला आता नीटची एक्झामिनेशन 21 जूनला आहे, प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर साधारणतः अंदाज आहे की 4 आठवडे तरी नीटच्या एक्झामिनेशनला लागतील, मिनिमम 4 आठवडे लागतील. त्याच्यामुळं त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट आल्यानंतर तो रिझल्ट आम्हाला आमच्या सिस्टीममध्ये इंटिग्रेट करावा लागतो आणि तो इंटिग्रेट केल्यानंतरच होईल. म्हणजे साधारणतः 20 जुलैनंतरच ही प्रक्रिया सुरू होऊ शकते फक्त अभियांत्रिकी आणि फार्मसीबद्दल. बाकीचे हायर एज्युकेशनचे जे कोर्सेस आहेत ते सुरळीत सुरू होतील, त्याच्यामध्ये नीटचा आणि त्यांचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही. पण ज्या पद्धतीनं याचं राजकारण होतं असं तुम्हाला वाटतं का? कारण सचिन सावंत म्हणतायत की जसं नीटचे पेपर फुटले तसंच काहीसा घोटाळा CET मध्ये पण झाला असावा अशी शंका ते उपस्थित करतायत. तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, मी फक्त माननीय सचिन सावंत यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यासाठी मी फक्त माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढा पार्ट आहे पर्सेंटेजमधला फरक, दोन्ही आपल्या प्रणालीमधला फरक म्हणजे 12वीला असलेलं महत्त्व आपल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये याच्याबद्दलच बोलू इच्छितो. ह्याच्याबद्दलच्या राजकारणाबद्दल वगैरे मला काहीच टिप्पणी करायची नाही, तर तो माझ्या कार्यकक्षाचा भाग नाही. थँक्यू. अजून काय विचारायचं? मोस्टली तुम्ही जे त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले नाही, याच्यापेक्षा काही अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही. बरोबर आहे, बाकीचा काय विषय नाही. आणि ते होतं फार्मसी आणि अभियांत्रिकी आणि ह्याच्यातून हे चालू आहे का? हां, म्हणजे मला पुन्हा अंतिमतः असं सर्वांना आवाहन करायचं आहे की आपण पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज सिस्टीम ह्याच्यामधला जो फरक आहे तो पुन्हा मी अधोरेखित करतो, तो आपण समजून घ्यावा. पर्सेंटेज हे विद्यार्थ्याचा स्वतःचं परफॉर्मन्स आहे, परंतु पर्सेंटाईल हा त्याचा रिलेटिव्ह परफॉर्मन्स आहे टू द टॉपर. त्याचा टॉपरशी त्याचा परफॉर्मन्स काय आहे हे तुम्हाला दाखवलं, त्याच्यामध्ये आपल्याला अधोरेखित केलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही मला 60% होते म्हणजे मला 60% होतील असं नाही. कदाचित 60% असलेल्या मुलाला 60 पर्सेंटाईलपेक्षा जास्त सुद्धा मार्क असू शकतात, पर्सेंटाईलमध्ये जाऊ शकतात. कारण त्या पर्टिक्युलर बॅचमध्ये किती मुलं होती आणि त्या मुलांच्यापैकी टॉपरचा तो जर एखादा प्रश्न जर सोपा असेल तर तुमचं पर्सेंटाईल खूप खाली जाऊ शकतं. कारण सोपा असेल तर एका गुणावर भरपूर विद्यार्थी असतात. त्याच्यामुळे टॉपरपासून माझा जेवढा नंबर माझा खाली जाईल तेवढं माझं पर्सेंटाईल खाली जातं. त्याच्यामुळे एखादी जर बॅचमध्ये रिलेटिव्हली सोपा पेपर मिळाला त्यांना तर त्यावेळेला त्याचा पर्सेंटाईल खूप खाली जातं. त्यामुळे मुलं म्हणतात की मला एवढे 90 मार्क आहेत परंतु मला पर्सेंटाईल मात्र 50 का पडलेलं आहे. परंतु कारण तुमचा त्या पर्टिक्युलर सेशनमध्ये तो जो टॉपर होता आणि जो पेपर रिलेटिव्हली इझी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं पर्सेंटाईल खाली जाऊ शकतं. ॲज अगेन्स्ट जर पेपर टफ असेल तर तुम्हाला कमी स्कोअरवर सुद्धा जादा पर्सेंटाईल मिळू शकतं. त्याच्यामुळे प्लीज पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज याच्यामध्ये प्लीज गफलत करू नका. आपल्याला सर्व आपले OT मार्फत म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकर मार्फत आम्ही आन्सर की प्रत्येक प्रश्नपत्रिकेची आन्सर की आपल्याला दिलेली आहे. आपण आपले स्वतःचा स्कोअर आपण स्वतः चेक करा. आपल्याला प्रश्नाबद्दल काही कुठल्याही प्रकारची जर हे असेल म्हणजे काही डाऊट असेल किंवा प्रश्न चुकीचा आहे उत्तर चुकीचं आहे तर तो तुम्हाला त्या 3 दिवसाच्या विंडोमध्ये ती हे दिलेली आहे. आपण सुविधा प्राप्त करून दिलेली आहे. त्या सुविधेचा आपण वापर करा. आपला रॉ स्कोअर स्वतः आपण तयार करा. परंतु पर्सेंटाईलबद्दल आपण कुठल्याही प्रकारची स्वतः कन्फ्युजन करून घेऊ नका आणि आमच्या सिस्टीमवर विश्वास ठेवा की आम्ही जे रिझल्ट डिक्लेअर करतो ते तज्ज्ञ स्टॅटिस्टिशियन्सच्या मार्फत त्यांचं व्हेटिंग करूनच आम्ही डिक्लेअर करत असतो. त्याच्यामुळे CET कक्षामार्फत जे डिक्लेअर केलेले जे रिझल्ट आहेत त्याच्याबद्दल आपण अजिबात मनात शंका बाळगू नये.
एवढं मी तुम्हाला आवाहन करतो. समाज माध्यमांच्यावर जे काही फिरत असेल, याच्या पुढे काही कोणी लोक याच्याबद्दल काही कॉमेंट करतील त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी आपण स्वतःच्या परफॉर्मन्सवर आणि आमच्या सिस्टीमवर विश्वास ठेवा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.